नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। रांजणगावमधील लोकेश कंपनीचे व्यवस्थापक संचालक यांनी कायमस्वरूपी असणाऱ्या कामगारांना कामावरून केले कपात, त्यामुळे कामगारांचे कंपनीसमोर निदर्शने। शिरूर तालुक्यातील रांजणगावमधील लोकेश कंपनीमधील परमनंट कामगारांना बेकायदेशीरपणे कामगार कपात कामावर न घेणे तसेच कंपनीचे नाव बदलून काम सुरू करण्याविरोधात निदर्शने करत शिवगर्जना कामगार संघटनेमार्फत लोकेश मशीन कंपनी रांजणगाव पुणे येथील प्रकरण मांडण्यात आले। निदर्शनामध्ये कामगार, त्यांची पत्नी, मुले एक सर्वांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। तसेच शिवगर्जना कामगार संघटना स्थापन झाल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे। त्यांना हैदराबाद येथे बदली करण्याचा दबाव, बेकायदेशीर रजा व अखेरीस बेकायदेशीर कामावरून कमी करण्यात आली आहे। कंपनीने काही दिवसांनी कामगारांना बेकायदेशीररित्या कमी करून त्याच जागेवर व त्याच यंत्रसामग्रीसह कंपनीचे नाव बदलून पुन्हा उत्पादन सुरू केले आणि नव्याने कामगारांची नेमणूक केली। हे कृत्य औद्योगिक विवाद कायदा 1947 अंतर्गत बेकायदेशीर आहे। कायद्यानुसार जर कंपनी पुन्हा सुरू झाली तर पूर्वी बेकायदेशीररित्या कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घेणे बंधनकारक असताना व्यवस्थापनाने कंपनी बंद झाल्याचे खोटे दाखवून जुन्या कामगारांना कायमचे कामावरून कमी करण्याचा वाईट हेतू ठेवून कंपनी पुन्हा सुरू केली आहे। यामध्ये जुन्या कामगारांना वगळून नव्या कामगारांना नेमून काम सुरू करण्यात आले आहे। म्हणून उत्पादन, जागा, यंत्रसामग्री व व्यवस्थापन पूर्वीप्रमाणेच असल्याने सर्व जुन्या कामगारांना व कामावरून आलेल्यांना, कमी केलेल्यांना कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी त्यांनी मंत्रालयामध्ये श्रममंत्री, महाराष्ट्र शासन, श्रम आयुक्त, महाराष्ट्र शासन, उपश्रम आयुक्त पुणे, पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक रांजणगाव, MIDC पुणे, व्यवस्थापकीय संचालक लोकेश मशीन, महागणपती कंपनी यांच्याकडे निवेदन देऊन कंपनीच्या समोर निदर्शने करण्यात आली। शिरूर प्रतिनिधी ठकसेन गायके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।